The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. आयुष्यात आलेल्या संकटावर मात करत फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेणारा नव्या दमाचा युवा कवी नागेशजी सोंडकर. धर्म जातीचे राजकारण यामुळे राष्ट्रीय एकात्मता भंग पावते. याचं दुःख, विविध सामाजिक विषय ते आपल्या सशक्त लेखणीद्वारे मांडतायत. आपली नोकरी सांभाळून कविता, लेख यासोबतच एका कादंबरीचं ते लिखाण करतायत. नागेशजी सांगतात की त्यांच्यामध्ये कुठेतरी रुतून बसलेले लेखक भालचंद्रजी नेमाडे यांच्यासारखी त्यांनाही त्यांची कोसला एकदा लिहून काढायची. असं सुंदर स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नागेशजी यांच्या कविता, लेख हे विविध माध्यमांमध्ये प्रकाशित झालेत. तसंच सादरीकरण करण्यासाठी देखील त्यांना विविध ठिकाणी आमंत्रित केलं जातं. कविता सुरू करताना नागेश नेहमी म्हणतात, रक्तात बोलकी कविता माझी, उसण्या अवसानात बोलत नाही. रक्तात बोलकी कविता माझी, उसण्या अवसानात बोलत नाही. शब्द करतात किमया सारी, कविता झोळी पसरून मागत नाही. त्यांच्या या शब्दांना त्यांना न्याय द्यायचा आहे असं स्वतःशीच प्रॉमिस केलेले युवा कवी नागेशजी सोंडकर यांना ऐकण्यासाठी सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. रक्तात बोलकी कविता माझी, उसने अवसानात बोलत नाही. शब्द करतात किमया सारी, कविता झोळी पसरून मागत नाही. याच कवितेने नव्याने जगावलं, जगाशी नवीन ओळख करून दिली. या जगात स्वतःची ओळख तयार करण्यासाठी कवितेने सामर्थ्य दिलं. त्याच कवितेला प्रणाम करून मी नागेश धनबाई भास्करराव सोंडकर कविता सादर करतोय. खर तर लहानपणी यमकाला यमक जुळवलं तरी कविता होते असं वाटायचं. हळूहळू कविता जगायला शिकवत गेली आणि खऱ्या अर्थानं कविता काढायला सुरुवात झाली. पण लहानपणीचा निरागस भाव हरवला गेला एवढं निश्चित. त्यावरच दोन शब्द बोलतोय. मित्रा, मित्रा जेव्हा पाठीवर लिहिलेली कविता फाटकी नसायची. मित्रा जेव्हा पाठीवर लिहिलेली कविता जेव्हा फाटकी नसायची. लिहायचो अगळपगळ पण त्यात नाटकी नसायची. आजपर्यंत मला या स्टेजला आणलं ते माझ्या आईमुळे. तिच्यावर मी 2-3 शब्द बोलतोय. अगदी त्या भरून कानातही राबते माय माझी, वाढलेल्या महागाईचे चटके सोचते माय माझी. त्याच आईला प्रणाम करून बोलतोय. तुटलेलं छप्पर, मातीच्या पडक्या भिंती आणि भिंतींमध्ये मुरत चाललेला पाऊस. तुटलेले छप्पर, मातीच्या पडक्या भिंती आणि भिंतींमध्ये मुरत चाललेला पाऊस. उंबऱ्याला ओलांडून आत घुसू पाहणारं पाणी आणि पदर खोचून हाताच्या ओंजळीत भरून भरून पाणी काढणारी आई. पाऊस येतो पडत राहतो. आई रात्र रात्र जागी राहते. पाऊस देतो तरी काय, मला माझी लढणारी माय. पुढची कविता घेतोय मी. तुकोबा नेमाडे आणि तू. ही कविता प्रेमावर आधारित आहे. जमलंच तर माझ्या मरणानंतर वाचू नकोस माझ्या कविता. तुला मिळतील कैक रात्री जागल्यानंतर. मी लिहिलेल्या कैक शोकांतिका, काळ्या कुट्ट अंधारात जाळून जाळून राख केलेलं जगणं आणि बरंच काही. तुकोबांच्या विद्रोहाचा सार शोधत राहिलेले काही पुरावे दिसतील मी मांडून ठेवलेल्या कागदाच्या आड. आणि इथेच मी वाचलेले नेमाडे सापडतील हिंदू आणि कोसलेच्या रूपात. खणात ठेवलेल्या ज्ञानेश्वरीच्या बाजूला दिसेल तळागाळात साचलेला अंधार. छातीत रुतलेल्या सत्याच्या भात्याखाली मी एवढंच लिहू शकतो आयुष्यात. समाज, काळाकुट्ट अंधार आणि मी लिहिलेल्या कागदाच्या बुडात पेटलेली विद्रोहाची आग. अगदीच पुढे जाऊन म्हणायचं झालंच तर मी लिहित राहिलो ती वाचत राहिली.
अखेरच्या ओळी मात्र मैफिल गाजून गेल्या. माझ्या सरणानंतर तिला अश्रूंत निजून गेल्या. माझ्या सरणानंतर तिला अश्रूंत निजून गेल्या. पुढची कविता घेतोय मी. आयुष्यात एक वेळ नक्की येते, नातं कुठलंही असो, अगदी आई वडील, भाऊ बहीण ते मित्रांपर्यंत, कोणाची तरी एकाची खंबीर साथ मिळाली की जगणं सुखकर वाटू लागतं, सोपं वाटू लागतं. मग तेव्हा जग विरोधात असलं तरी आधार वाटू लागतो. असंच एका नात्याने दिलेल्या साथीवर मी कविता सादर करतोय. मोडून पडतील शास्त्र माझी, तू शास्त्राने प्रारंभ कर. मी अंत करेल भूतकाळाचा, तू भविष्याचा आरंभ कर. विझून जातील दिवे तरी तू आयुष्याचा वनवा कर. मी अंत होईल अंधाराचा, तू प्रकाशाने सुरुवात कर. गेलेच सोडून हात आपले, विचार त्यांचा करू नकोस. मी चालती पाऊल होईल, तू हिंमत तुझी हरू नकोस. तू उठ नव्यानं पेट नव्यानं, जगण्याचा वादळ वारा हो. देऊन आसरा कुशीत तुझ्या, जगण्याचा आसमंत सारा हो. जाईल टळून दिवसा, तू उरात हिंमत बांधून ठेव. मोडलं असेल स्वप्न आपलं, तू जगण्याचं घर सांधून ठेव. मोडून पडतील शस्त्र माझी, तू शास्त्राने प्रारंभ कर. मी अंत करेल भूतकाळाचा, तू भविष्याचा आरंभ कर. आयुष्यात संघर्ष येतो, बिकट प्रवास येतो, जगण्यात लढणं असतं आणि त्याच लढण्यावर पुढच्या ओळी सादर करतोय. जा तुडव वाटा, तू काट्यांनी भरलेल्या संकटांच्या गर्दीमध्ये माणसांनी पेरलेल्या. जात तुडव वाटा, तू काट्यांनी भरलेल्या संकटांच्या गर्दीमध्ये माणसांनी पेरलेल्या. एक एक काटा तुझ्या काळजाला ओचू दे. रक्ताची पंचमी जरा तुझ्या संघर्षाला टोचू दे. उधळला गुलाल जसा सारं रक्त होईल. तुझी वादळाची झुंज जग थक्क होऊन पाहिल. जा तुडव वाटा, तू काट्यांनी भरलेल्या संकटांच्या गर्दीमध्ये माणसांनी पेरलेल्या. संकटांच्या गर्दीमध्ये माणसांनी पेरलेल्या. मध्यंतरी आमच्याकडे महापूर येऊन गेला. त्या महापुरानंतर मला कुसुमाग्रजांची कणा ही कविता आठवली आणि त्याच कवितेला स्मरून मी जोडून एक कविता लिहिलेली ती सादर करतो. शब्द कणाच. सर कुसुमाग्रज, तुम्ही कवितेत लिहिलेला माणूस आज अगदी तसाच उभा आहे. तसेच कदमलेले कपडे, तसाच मोडून पडलेला संसार, अगदी वाहून गेलेलं घर आणि उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. सर कुसुमाग्रज, तुम्ही कवितेत लिहिलेला माणूस आज अगदी तसाच उभा आहे. तसेच कर्दमलेले कपडे, तसाच मोडून पडलेला संसार, अगदी वाहून गेलेलं घर, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. सर कधी कधी ओसाड पडतात रानं, पाण्या वाचून वंचित राहतात शिवार. सर कधी कधी ओसाड पडतात रानं, पाण्या वाचून वंचित राहतात शिवार. अर्ध्या पोटी झोपणारा शेतकरी बाप आभाळाकडे डोळे लावून थकूनही जातो. पाऊस पडत नाही, शिवार भरत नाही, पण हाच पाऊस आणि वादळ वारा आज परत जीवाशी खेळून गेला. धोधो बरसत राहिला राजकारण्यांनी केलेल्या बेंदून घोषणेसारखाच. सर, हाच पाऊस पडत नाही, शिवार भरत नाही, पण हाच तो पाऊस आणि वादळ वारा आज परत जीवाशी खेळून गेला. धोधो बरसत राहिला राजकारण्यांनी केलेल्या बेधुंद घोषणेसारखाच.
सर जरी वाहून गेलंय सारं पुन्हा उघडा पडलाय संसार. सर जरी वाहून गेलंय सारं पुन्हा उघडा पडलाय संसार. म्हातारे आई बाप नवीन आशानं बघू राहिली. बायकोच बघा पदर खेचून पुन्हा उभी राहिली. वाहून गेलेली स्वप्न आज पुन्हा बांधायची आहे. सर परत आशीर्वाद द्या. संसार सांधायचे आहे. राजकारणी कायम सांगत असतात आम्ही विकास केला. तो विकास कुठेही दिसला जात नाही आणि त्याच विकासाला समोर ठेवून युवक सुद्धा त्यांच्या मागे जात असतात. त्याच युवकाला नजरेसमोर ठेवून मी लिहितोय, शहरीकरणाच्या तापलेल्या डांबरे रस्त्यावर आणि गाव वाटेच्या काट्याकुट्यात दगडधोंड्यात विकास नक्की कुठे आणि कशात शोधायचा. अध्यक्ष महोदय 10वी नापास पार्टीच्या सतरंजा उचलतो. मग तोही कधी बोर्डावर भाऊदादा म्हणून दिसू लागतो. त्याच्या नेत्याला पोराचं संपलेलं शिक्षण दिसत नाही. सर्व शिक्षण अभियान कागदपत्रे राहिलं बहुतेक. मग सांगाच एकदा खरा विकास नेमकी शोध अडकला कुठे. पार्टीच्या झेंड्यात की संपलेल्या नीतिमत्तेत. घरात काढलेलं पोराचं लग्न आणि पोरीचं शिक्षण घेतलेल्या कर्जात बुडून जातो. शेतकरी फाशी लटकून शहीद होतो. तो प्रामाणिक त्याला पळून जाता येत नाही. तो स्वतःला मारून घेतो जगाचं पोट भरता. मग सांगा महोदय विकास नक्की हरवला कुठे. त्याच्या गेलेल्या प्राणात की करोडो बुडून पळलेल्या एखाद्या तुमच्याच माहितीतल्या दलालात. विकास कागदोपत्रीच राहिला बहुतेक. सगळं एकदा नीट वाचून घ्या. स्त्री पुरुष समानतेवर भरपूर वेळा बोललं जातं, पण स्त्री पुरुष समानता आज आहे का, हे खरा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाला मांडताना मी लिहितोय, बाई कविते स्त्री पुरुष समानतेच्या केलेल्या वल्गना फेकाफेक वाटतात मला. पाळताना एखादा विशिष्ट दिवस वैचारिक बौद्धिक इंगळी टोचते आणि वाहू लागतात माझ्यात विचारांचे रक्ताळलेले प्रवाह कागदावरच्या युद्धामध्ये. तिने लिहावं मुक्त म्हणून प्रोत्साहन देत नाही समाज अजून. त्याने जगावं मुक्त म्हणून मान्यता देत नाही समाज अजून. स्त्री पुरुष लिंगभेदाच्या व्यवस्थेने मांडलेल्या चाकोरीत बंद केले दोघंही, तोही तीही, अगदी आईही अगदी बापही. तो कमावतो ती वहिवाट चालवते. तो जळत असताना ती वात होते. तो बाप भाऊ नवरा आणि मित्र होतो. ती आई ताई बायको आणि मैत्रीण होते. त्याने जगवलेलं स्वप्न ती स्वतः जगू पाहते. त्याला जिंकताना बघायला ती स्वतःला हरवून राहते. माझ्या आयुष्याच्या स्वप्नांना जगताना पाहून बहीण माझी लाल निळ्या कागदावरची कागदी स्त्री पुरुष समानता मला तरी माहित नाही. मला एवढंच माहितीये माझा बाप आईत जगतो, माझी आई बापात जगते. आजवर वडिलांवर फार कमी लिहिलं गेलंय. वडील लिहिणं म्हणजे जितकं मायेने आईवर लिहिलं जातं तितकं मायेने वडिलांवर लिहिलं जात नाही. पण आपला बाप विदारक परिस्थितीतून जात असतो ते विसरलं जातं. आणि त्याच विदारक बापाची स्थिती लिहिताना मी म्हणतोय, गोलपाटाची पिशवी, फुटलेल्या पाटीचे तुकडे, कालची शिळी भाकर, वर्षाचं भरू म्हणत माय बापानं हातावर टेकवलेला रुपया. गोलपाटाची पिशवी, फुटलेल्या पाटीचे तुकडे, कालची शिळी भाकर, वर्षाचं भरू म्हणत माय बापाने हातावर टेकवलेला रुपया.
शेणानं सारवलेल्या जमिनींवर उभ्या असलेल्या शाळेच्या भिंती, शेणानं सारवलेल्या जमिनींवर उभ्या असलेल्या शाळेच्या भिंती. आणि बाप वारला माय हरली, बाप वारला माय हरली म्हणत बापानं लहानपणीच सोडलेली शाळा. गावच्या बाबली वाढल्या, गावच्या बाबली वाढल्या, त्याच बाबलीचे काटे पायात टोचत अनवाणी पायाने बांध तुडवत स्वतःच आयुष्य मातीमोल करत वाढणाऱ्या बाबळी आणि बापाचं वाढणारं आयुष्य. बापाची शाळा सुटली, पायात काटे टोचत वादळागत आयुष्याने वणवण केली. अगदी स्वप्नांचा अंत झाला, पण आयुष्याची शाळा बाप कधीच हरला नाही, पण आयुष्याची शाळा बाप कधीच हरला नाही. माझ्यावर जास्त प्रभाव नेमाड्यांचा आहे. नेमाड्यांचं मी जवळजवळ भरपूर पुस्तकं वाचली आणि त्यांचा म्हणजे जेव्हा नेमाडे म्हणून मी विचार करतो तेव्हा एक लिहिलेली एक कविता आहे. ती लिहिली मी रात्री 11 वाजता होती, त्याच्यामुळे त्या कवितेला नाव तसं दिलंय, वेळ रात्री 11 वाजता. खंडेराव खणातून कोसला काढला, बेडच्या कोपऱ्यावर टाकलं. खंडेराव खणातून कोसला काढलं, बेडच्या कोपऱ्यावर टाकलं. तो कोपरा, त्या बाजूला केलेली उशी, हळूच डोक्यावलेलं डोकं, एकाला एक जोडला की 2 की 11. नेमाड्यांचा सांगवीकर डोक्यात घुसू लागला, ओढलेल्या सिगरेटच्या थुटकासारखा. आता कोसला बाजूला पडलंय मस्की डोक्याच्या युद्धामध्ये. बरं माणसं आपली असतात म्हणे, कोणाची असतात? बरं माणसं आपली असतात म्हणे, मग कोणाची असतात? कोणाचीच नसतात. गोल फिरवलेल्या प्रश्नांमध्ये ठरलेलं माझं उत्तर, आपण केव्हा कोणाचे होतो? भरोसा नाही असो. कोसला दरवेळी प्रश्न छेडतो. जगता आलं म्हणून आपण माणूस की जगावता आलं म्हणून आयुष्य ग्रेट. जगता आलं म्हणून आपण माणूस की जगावता आलं म्हणून आयुष्य ग्रेट. असो प्रश्नात उत्तर नाही, आपण सोडून देऊ. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.